वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की। क्षण क्षण सांभाळितो साक्षी होतो आपुला, न घडावी पाये तुटी मने मिठी घातली, विचारतो वचनाधी धरोनी शुद्धी ठेविली, तुका म्हणे मागे भ्यालो तरी झालो जागृत, न घडावे पाये तुटे मने मिठी घातली। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय साधन कालामध्ये आपली स्थिती काय होती, काय आहे, हे या अभंगातून स्पष्ट करतायत। आणि यावरून लक्षात येतं की साधन करत असताना आपण किती बेसावध अशा प्रकारचं निष्काळजीपणाने ढिलेपणाने जीवन जगतोय। आणि म्हणूनच कदाचित साध्याचा आणि आपला खूप अशा प्रकारचा मोठा अंतर पडलेला असावा। साधन जे तुकोबारायांनी केलं तेच साधन आपण करतोय। म्हणजे जर साधन एकच आहे तर तुकोबारायांना जे फल मिळालेलं आहे ते आपल्याला वास्तविक मिळायलाच पाहिजे। कारण ते आहे तर कार्य ते घडायला पाहिजे। तुकोबारायांना जे फल मिळालं ते फल आपल्याला का मिळत नाही, का ते आपल्या अनुभवाला येत नाही? आपल्याला काय अनुभव आहे याचे आपण साक्षी आहे, लोकाला नाही कळालं तरी। तुकोबाराय भक्तीचा महिमा सांगत असताना सांगतात की पुढे भक्तीने धरले हाती काणोबऱ्यांचा अभंग आहे, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते। भक्तीला जर आपण हाताला धरलं, भक्तीचा आश्रय केला तर भक्ती करणाऱ्याच्या पाठीमागे धर्म येतो, भक्ती करणाऱ्याच्या पाठीमागे वैराग्य येतं, भक्ती करणाऱ्याच्या पाठीमागे ज्ञान अशा प्रकारचं येतं। आम्ही भक्तीचा हात धरलाय ना, धर्म तर काही दिसत नाही म्हणा, पण वैराग्य किती आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, आणि ज्ञानाचाही प्रश्न नाहीये। मग भक्तीचा हात धरूनही ही जी फल आहे ही आपल्या अनुभवाला काय येत नसावेत? तर कदाचित त्याचं हेही कारण असू शकतं की तुकोबारायांसारख्या भक्तांनी साधक अवस्थेमध्ये साधन करत असताना जी सावधगिरी बाळगली ती सावधगिरी आमच्याकडून बाळगली जाते की नाही कोण जाणे। तुकोबारायांचे असे अनेक अभंग आहेत की साधन करत असताना साधकांनी बेसावध राहता कामा नये। साधक हा एक प्रकारचा युद्धभूमीमध्ये उभा असतो, युद्धभूमीमध्ये, आणि युद्धभूमीमध्ये चालू युद्धामध्ये जो उभा आहे त्याला बेसावध राहून चालत नाही। ते बुद्धिबळाच्या खेळामध्ये बुद्धिबळ खेळणारा जो गडी असतो अतिशय त्याला सावध राहावं लागतं। ती सावधानी दोन प्रकारची असते। बुद्धिबळ जे खेळलेले त्यांच्या ते लक्षात येईल। बुद्धिबळ खेळणाऱ्याला दोन कामं करावी लागतात, आपले गडी मरू द्यावे लागत नाहीत आणि दुसऱ्याचे मारावे लागतात। बुद्धिबळ खेळत असताना अशा प्रकारच्या चाली खेळाव्या लागतात की त्या चालीनं तोटा नाही झाला पाहिजे आणि फायदा झाला पाहिजे। तोटाही झाला नाही पाहिजे आणि फायदाही झाला नाही पाहिजे। परमार्थामध्ये तसंच आहे। परमार्थ करणाऱ्या साधकांनी अशाच प्रकारच्या पद्धतीनं परमार्थ केला पाहिजे की जीवनात तोटा नाही झाला पाहिजे। म्हणजे परमार्थ करून तोटा होतो का? कदाचित असा संशय येईल आपल्याला की परमार्थात कुठं तोटा असतो का?
परमार्थ करून कुठं तोटा होतो का? भगवान तर सांगतात की नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती. परमार्थामध्ये तोट्याचा काय संबंध आहे? नफा ठीक आहे वा कमी होईल जास्त होईल, पण तोटा होण्याचा काय संबंध आहे? खरंय परमार्थ करणाऱ्या साधकाचा तोटा होण्याचा संबंध नाहीये, पण तो परमार्थ करत असला पाहिजे हा तर प्रश्न आहे की नाही. परमार्थाच्या नावाखाली जर त्याचा धिंगाणा चाललेला असेल आणि त्यालाच त्याने नाव परमार्थ ठेवलेला असेल तर परमार्थ करून त्याला तोटा होईल, नाही तर मग काय नफा थोडी होणार आहे. आम्ही त्याला परमार्थ नाव दिलेलं आहे, वास्तविक तो परमार्थ आहे की नाही हा प्रश्न आहे की नाही. जर परमार्थ करून तोटा होतच नसतं तर तुकाराम महाराजांनी हे लिहिलंच नसतं. तया अधोगती नरकवास. कीर्तन करणं म्हणजे काय? संसार करणे, परमार्थ करणं नाहीये. आणि मग कीर्तन करणाऱ्याला नरकात जावं लागतं हे तुकाराम महाराज लिहितात. तुकाराम महाराजांना हे माहिती नव्हतं काय? नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती. गीता वाचलेली नव्हती तुकोबारायांनी? त्याचा अर्थच तो आहे की परमार्थ म्हणून आपण करायला लागलो आणि बेसावध जर राहिलो तर आपण मानत असो त्याला परमार्थ. तो परमार्थ तर नाही, संसारही राहत नाही. जर तिसरंच घडत असेल तर तोटा नाही, त्याच्यासारखा तोटा दुसऱ्याने कशानेच होणार नाही. मग जर बेसावध आपण राहिलो तर. तेव्हा परमार्थ करत असताना जी सावधगिरी बाळगायची त्याच्यातली पहिली सावधगिरी ही आहे की तोटा नाही झाला पाहिजे. तोटा नाही झाला पाहिजे. महाराज हा तोटा नाही. ज्या वेळेला आपण परमार्थाला लागलोय नव्हते, गळ्यामध्ये माळही घातलेली नव्हती, त्यावेळेला आपल्या मनामध्ये जी श्रद्धा होती, जो विश्वास होता, जी आस्था होती, ती माळा घालून 50 वर्ष झाल्यानंतर राहिली नाही. हा तोटा आहे की नफा आहे? आणि हा तोटा कशातला आहे? कशामुळे आलेला आहे? परमार्थात आल्यानंतर परमार्थ करून जर हा तोटा होत असेल तर सरळ सरळ याचा अर्थ आहे की आपण सावध नाही राहिलो. सावध नाही राहिलो आणि सावध न राहिल्यामुळं शत्रूंनी आपल्यावर घाला घातला. शत्रूंनी आपल्यावर घाला घातला. त्या महाभारतीय युद्धामध्ये प्रसंग हा आहे. नकुल आणि सहदेवाचे मामा अर्थात माद्रीचा भाऊ शल्य महारथी आहे. हजारो अशा प्रकारचं आपलं सैन्य घेऊन पांडवांना मदत करण्याकरता म्हणून निघालेला आहे. पांडवांना मदत करण्याकरता म्हणून निघालेला आहे, पण बेसावध राहिला. दुर्योधनाने अशी काय चाल रचली का त्याच्या रस्त्याने सगळ्या ठिकाणी इतकी उत्कृष्ट म्हणजे सेवा त्याची केली. नाश्त्याच्या ठिकाणी नाश्ता काय, दुपारच्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं जेवण काय, संध्याकाळी सगळ्याची झोपायची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था सगळी. आणि असे काही दिवस त्यांनी केलं. हा याला वाटलं धर्मच करू लागलाय आणि विचारलं बी नाही. विचारलं तर ते सांगायचे की महाराजांनी सांगितलेलं आहे. महाराजांनी सांग कोणचा महाराज हे त्याने विचारलंच नाही. त्याला वाटलं धर्म करू लागलाय. आणि ती व्यवस्था सगळी कोणी केली? ज्या वेळेला मुख्य अशा प्रकारचे तिथून 2 फाटे फुटणार, दुर्योधनाकडे येणारा नाही इकडल्या बाजूला जायचं आणि पांडवाकडे जाणार आणि तिकडल्या बाजूला जायचं. आणि मग तिथं एवढा खुश झाला, म्हणले तुम्हाला भेटण्याकरता स्वतः महाराज येत आहेत. ओ इतकी त्यांनी माझी सेवा केलेली आहे, एवढी त्याचा मी काय झालोय ऋणी झालेलो आहे. तो म्हणेल त्याच्याकरता मी जीव द्यायला तयार आहे, आमकं करायला तयार आहे. पुढे जायला यायला दुर्योधन उभा. दुर्योधन तू? हो म्हणले. ही सगळी व्यवस्था मीच केली होती आपली. निंदा झाला महाराज.
इच्छा नसून सुद्धा स्वतःच्या भाच्याच्या विरोधामध्ये त्याला शस्त्र धरावं लागलं. हा कशाचा परिणाम आहे? बेसावध गाफील राहण्याचा हा परिणाम आहे, गाफील राहण्याचा. तसा हा संसार रूपी दुर्योधन कोणत्या रूपाने आपल्याला मिंध करील काही सांगताच नाही येत. कोणाच्या रूपाने तो मिंधा करील काही सांगता येत नाही. त्यामुळं परमार्थ करणाऱ्याला गाफील राहून बेसावध राहून नाही चालत महाराज, नाही चालत. अन्यथा मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम. त्याच्यापेक्षा परमार्थ न करणारी चांगले. मग परमार्थ करणाऱ्याने परमार्थात येऊन जर त्यांच्या भांडवलात तूट पडत असेल तर त्याच्यापेक्षा परमार्थात न आलेले, दारू पिणारे, चोऱ्या करणारे हे काही पटीनं चांगले राहतात जर परमार्थात येऊन त्याच्या मुदलामध्ये जर तोटा पडला तर. म्हणून परमार्थ करणार आणि गाफील राहता कामा नये. करू लागलो ना, नाही तर मग सोडून दिलेला चांगला. परमार्थच करतोय ना आपण, परमार्थामध्ये गाफील नाही राहील, तोटा नाही झाला पाहिजे. आणि पुन्हा नुसता तोटा नाही होऊन काय उपयोग आहे? नफा झाला पाहिजे. जाऊ दे बा, मुद्दल तर आलं. काय मुद्दल तर आलं? 15 वर्ष पैसे गुंतवले तेवढेच पैसे आले. काही शहाणपण थोडे. लाभही झाला पाहिजे, तोटा नाही झाला पाहिजे आणि लाभ झाला पाहिजे. आणि त्याकरता मग परमार्थ करणाऱ्या साधकाला परमार्थामध्ये सतत जागं राहावं लागतं. सोंकरी सोहंकरी विसावा तोवरी नको. उभे आहे तो, जोपर्यंत हे उभा आहे तोपर्यंत विश्रांती नाही, बेसावधपणा नाहीये. त्याला सावधच राहावं लागतं, जाग अशा प्रकारचं राहावं लागतं. जाग. तुकोबाराय म्हणतात मी अत्यंत सावध आहे, अत्यंत सावध आहे. अगदी प्रत्येक क्षणाला. कारण हा परमार्थ क्षणाने साधावा लागतो ना. क्षणाचाच, सेकंदाचाच मिनिट बनतो. त्यावेळेला पूर्वीचा माझं कालमापक शब्द आहे, क्षणाचा सेकंद म्हणतात. सेकंदाचाच मिनिट होतो, मिनिटाचाच तास होतो, तासाचाच दिवस होतो, दिवसाचाच महिना होतो आणि महिन्याचं काय होतं? वर्ष होतं, वर्षाचं आयुष्य असतं. अर्थात आयुष्य हे क्षणातच अशा प्रकारचं गुंतलेलं आहे. म्हणून प्रत्येक क्षणाला मनुष्य असं सावधच असला पाहिजे. डोळे त्याचे उघडेच असले पाहिजे. थोडीशी गाफील झाली असं सांगतात. अत्यंत पुण्यवान नल राजा होता. त्याचं नाव घेतलं तरी पुण्य होतं, एवढा तो पुण्यवान होता. पुण्यश्लोक नल राजा पुण्यश्लोक म्हटलेला आहे. आणि कली त्याच्या मागे लागलेला होता. पण कलीला त्याच्यात प्रवेश करायला जागाच नव्हती. त्याचं सगळं शुद्ध अशा प्रकारचं सगळं आचरण व्यवहार शरीर असायचं. प्रवेश कसा करणार? थोडा बेसावध राहिला महाराज, थोडा बेसावध राहिला. एवढं लघुशंकेहून आल्यानंतर नुसती चूळ भरली. पाय काही धुतले नाही, पाय नाही धुतले, ते अपवित्र राहिले. तिथून घुसला आणि केवढा मोठा त्याला मग त्याचा हित करावं लागलं, परतफेड करावी लागली. नुसत्या तेवढ्या बेसावधपणाची मग त्याचा परिणाम किती भोगावा लागला. परीक्षित राजा, परीक्षिताचं चरित्र काय सांगतं? शरण आला कली हा याला, यानं त्याला राहायला जागा दिल्या आणि त्याच्यामध्ये सोन्यामध्ये कलीचा वास. यानंच त्याला सोनं राहायला दिलेलं. आणि डोक्यावर मुकुट कशाचा आहे? सोन्याचा आहे. यानेच त्याला राहायला दिली. याच्या आज्ञेनं तो सोन्यात राहिला आणि त्याच्याच डोक्यावर सोन्याचं मुकुट. आता डोक्यावरच मुकुट, मुकुटात कली. त्याचं डोकंच फिरवून टाकलं त्यानं. डोकंच बदल. ज्या ऋषीचा त्यांनी
पूजा करायची, त्याच ऋषीच्या गळ्यात काय घातला? साप घातला. का? डोकं पेरलं, बेसावध. म्हणजे किती सावधगिरी बाळगावी लागते. आता कुठं त्याच्या हे डोक्यात आलं नसेल. पहिल्यांदा त्याने दिलं बाबा जिथं पत्ते खेळतात तिथं राहा, जिथं वेश्य व्यवसाय होतो तिथं राहा, जिथं चोऱ्या होतात तिथं राहत. पण ते म्हणे परीक्षित, तुझ्या राज्यात हे काही घडतच नाही, मी कसं काय राहू तिथं? एवढं स्थान मला कसं पुरणार आहे? मी तुला शरण आलेलो आहे. तुम्हा क्षत्रियाचा हा धर्म आहे. कसं गुतवलं त्यांनी महाराज, की जो शरण आला त्याला अभय देणं हे क्षत्रियाचा धर्म आहे. मी तुला शरण आलेलो आहे, मला राहण्यापुरती तरी चांगली व्यवस्था दे ना. तेवढ्यात मी नाही राहू शकत, एखादं चांगलं ठिकाण दे ना. मग आता याला वाटलं सोन्याने काही पोट भरत नाही. सोनं काही म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात मग पडलंच राहतं सोनं. जाय मग राहा सोन्यात. सोन्यात राहा म्हणायच्या अगोदर यानं सगळं सोनं अंगावरचं काय करायला पाहिजे होतं? काढून फेकायला पाहिजे होतं. मग सोन्यात राहा म्हणायला पाहिजे होतं. त्याच्याच डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे आणि सोन्यात राहत लगेच त्याच्या डोक्यावर बसला. बेसावध म्हणजे असावधानता. ड्रायव्हरच्या हातात जर स्टेरिंग असेल तर 1 सेकंद त्याच्या आणि त्या गाडीत बसणाऱ्या सगळ्याच्या मृत्यूला कारणीभूत. 1 सेकंद, नुसती 1 सेकंद जर डुकली आली. आता तर पॉवर स्टेरिंग निघालेले आहेत महाराज. त्या स्टेरिंगवर नुसता जरी जोर पडला याच्या अंगाचा तरी ते स्टेरिंग फिरतं. स्टेरिंग फिरलं की लगेच गाडी जर वेगात असली तर कुठल्या कुठं जाऊन जाते. त्यामुळे युद्धातला असलेला ड्रायव्हर की करणारा जसा सततच काय लागतो? सावध लागतो, तसा परमार्थ करणारा सतत सावध लागतो महाराज. सतत सावध. आम्ही सतत बेसावध असतो. फक्त कीर्तन प्रवचना करता बोलण्यापुरते सावध होतो. कसा मेळ बसायचा आपला आणि त्या साध्याचा? केव्हा होणार आहे आपण तुकोबार आहे? कधी जाणार आहे आपण तिथं महाराज? एवढे बेसावध जर आपण राहत असो तर कसं शक्य आहे? सावध क्षणोक्षण सांभाळितो. तुकोबाराय म्हणतात, मी प्रत्येक क्षणाला स्वतःला सांभाळतोय. सांभाळायचं म्हणजे दुसऱ्याला नाही, स्वतःला. परमार्थ हा ज्याची त्याने का स्वतः करता करायचा असतो, दुसऱ्या करता नाही. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानं अवसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर. आत्मैव आपुली आपण करा सोडवण. दुसऱ्या करता केला जातो त्याला संसार म्हणतात आणि स्वतः करता केला जातो त्याला परमार्थ बनावा. परमार्थ हा आपल्या करता. लोक काय म्हणतील? लोकांना मोकळीक द्यावी, त्यांच्या तोंडाला कुलप लावायची काही गरज नाही आहे. त्यांना जसं वाटेल तसं म्हणावं. आपल्याला काय घेणे? आपण आपल्या करता परमार्थ करतोय, लोकांकरता करतच नाही. लोकांकरता करतच नाही, लोकांकरता परमार्थ करूच नाही महाराज. लोकांचा संबंध आला की संपले स्वतःच स्वार्थ. परमार्थ हा आपल्याकरता करायचा असतो. आणि तो करत असताना तुकोबाराय म्हणतात, मी सतत सावध आहे, सतत अशा प्रकारचं सांभाळतोय, क्षणोक्षणा सांभाळतो, साक्षी होतो आपुला. आणि तो सांभाळतोय की नाही याच्याकरता मी साक्षी कोणाला ठेवलेलं आहे? स्वतःलाच ठेवलेलं आहे. स्वतःला. महाराज आपण सगळ्यापासून चोरू शकतो. म्हणून दुसऱ्याला साक्षी ठेवून काय हो, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यावर मी असं कधी वागतो का? दुसऱ्याला सांगून काय उपयोग नाहीये. तो काय म्हणे, साक्षी असं द्यावे मन घातली ते आण पाळावया. जी काही आपण शपथ घेतलेली आहे त्याला साक्षी दुसरा नाही कोणी ठेवायचा, मन. देवही सांग, पण मग देव काय आपल्याला येऊन सांगणार नाही ना तू असं केलंय की नाही केलंय म्हणून. मन आपण सगळ्यापासून चोरू शकतो, मनापासून. बाकी लोक सोंग लोकात करता येतात महाराज. रडता येईल, पडता येईल, डोळे झाकता येईल, जसं काही लगे समाधी लागलेली आहे हे दाखवता येईल, टपोरा साधू आहे हे लोकाला दाखवता येईल. मनाला नाही दाखवू शकत. तो मनाला काही चोरू शकत नाही. मन त्याचं सांगत असतं, बडव्या तू काय लायकीच आहे. ज्याचं त्याचं मन सांगतं महाराज. मन लोक ठीक आहे, लोक कीर्तनात चांगलं ऐकलं की लोक म्हणजे वा 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 तुकाराम महाराजच आले हे आता पुन्हा. लोकांचं काय करता? नाहीतरी परमार्थ करणाराचं वाटोळं पहिलं लोकांनीच केलं म्हणा.
तेव्हा आपलं मन साक्षी होतो आपुला. मीच अशा प्रकारचं त्याला साक्षी होतोय. क्षणोक्षणा सांभाळतो साक्षी होतो आपुला. हा अभंगाचा दोन्ही दृष्टीने आपल्याला अर्थ करता येईल, भक्तीच्या दृष्टीनेही आणि ज्ञानाच्या दृष्टीनेही. ज्ञानाच्या दृष्टीने जर साक्ष अर्थ केला तर त्याचा अर्थ असा होईल की ज्ञान कशाला म्हणतात. ज्ञान शब्दाचा अर्थ काय. ग्रंथ शिकणं आणि ते सांगणं याला ज्ञान नाही म्हणत. ज्ञान शब्दाचा ज्ञानाचा आकार असा आहे, अहम ब्रह्मास्मी. सच्चिदानंद स्वरूप जो परमात्मा आहे तो मी आहे. परमात्मा मी आहे आणि मी परमात्मा आहे. अशा प्रकारचा वृत्तीचा आत्मब्रह्माकार, त्या आकाराला काय म्हटलं जातं. ज्ञान म्हटलं जातं. तदाकार वृत्ती, अशा आकाराच्या वृत्तीला ज्ञान बोध साक्षात्कार असं म्हटलं जातं. तर मी ब्रह्म आहे हा ज्ञानाचा आकार आहे. आणि मग हा जो ज्ञानाचा आकार वृत्तीचा आकार केलेला आहे तो आकार तसाच अशा प्रकारचा स्थिर राहायला पाहिजे. याच्याकरता मी काय करतो, सांभाळतो की देह मी नाही, देहाचा मी साक्षी आहे. देहाहून मी वेगळा आहे. आपला अहम देहाशी एकरूप झालेला असतो अज्ञान अवस्थेमध्ये. मी देह आहे या रूपाने आपण जीवन जगत असतो. ही अज्ञानाची अवस्था आहे. आणि ज्ञानाची अवस्था आहे की मी देह नाही, मी परमात्मा आहे. देह मी नाही, मी परमात्मा आहे. आणि मग अशा प्रकारची वृत्ती तशीच राहिली गेली पाहिजे. यालाच म्हणतात सांभाळणं. अनेक जन्मामध्ये मी देह आहे असा आकार वृत्तीला धारण करण्याची सवय लागलेली आहे. संस्कार तसे पडलेले आहेत. त्यामुळं मी ब्रह्म आहे असं युक्तीनं, मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं शब्द प्रमाणाने जरी समजलं, कळलं, पटलं तरी लगेच दुसऱ्या क्षणामध्ये वृत्तीचा आकार काय होतो, मी देह आहे. लगेच मी देह आहे असं म्हणतो. लगेच मी ब्रह्म ही वृत्ती जाऊन लगेच मी देह आहे अशा प्रकारची वृत्ती होते. आणि त्याच्याकरता मी प्रत्येक क्षणाला या वृत्तीला सांभाळतो आणि देहाचा सतत साक्षी राहतो. साक्षी शब्दाचा अर्थ आहे उदासीनत्वे सतीबोधा. त्या घटनेपासून तो वेगळा असला पाहिजे आणि त्या घटनेला जाणणारा असला पाहिजे. त्याला साक्षीदार म्हणतात. खरे भाऊ मला मारलं आणि घरी तो याला नाही मला नाही त्यानंच मला मारलं. भांडणं येत असतात मिटवायला मग मास्तराकडे, बापाकडे, न्यायाधीशाकडे. खरे तू त्याला मारलं, नाही त्यानं मला मारलं. त्यानं तुला मारलं याच्याकरता तुझ्याकडे काही पुरावा. मग त्यानं कुणाला तरी घेऊन आलेला असतो. त्याला साक्षीदार म्हणतात. साक्षीदार महाराज, साक्षीदाराशिवाय ती गोष्ट सिद्ध होत नाही. सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता. निर्दोष पुरावाही तो कसा असा लागतो महाराज, सबळ लागतो. नाहीतर सगळ्याच्या समोरही जरी एखाद्याला त्यांनी मारलेलं असलं पण जर साक्ष तिथं कोणी देत नसेल, त्याला पुरावा सबळ सापडला नसेल, कशाने मारलं ते शस्त्र सापडलं नाही, नक्की कोणी पाहिलं तो सांगणारा त्या ठिकाणी जर नसेल तर तो जरी म्हणला मी मारलं तरी मी त्याला शिक्षा देत नाही कोर्ट. कारण त्याला काय पाहिजे, पुरावा, साक्षी पाहिजे. साक्षी. आणि तो साक्षी असा असतो की त्या घटनेतून भिन्न पाहिजे आणि त्याला जाणणारा असावा लागतो. म्हणून साक्षीची व्याख्या अशी केलेली आहे, उदासीनत्वे सतीबोधा. साक्षी तो उदासीन असून जाणणारा पाहिजे. उदासीन म्हणजे त्याच्याहून तटस्थ पाहिजे, अंतर्गत नाही पाहिजे. तर साक्षी आपला होतो म्हणजे या देहाचा मी साक्षी होतोय आणि देहाचा मी साक्षी आहे. या वृत्तीला मी सतत काय करतो, सांभाळतो.
मी देह नाही, देहाचा काय आहे? साक्षी आहे. म्हणजे त्याच्याहून भिन्न आहे, त्याला जाणणार आहे. ज्याला जो जाणतो तो त्याच्याहून काय असतो? जसं घटद्रष्टा घटाहून वेगळा आहे, तसं देहद्रष्टा हा देहाहून वेगळा आहे. अशा प्रकारचा मी साक्षी आहे. आणि मी साक्षी आहे ही वृत्ती मी सतत सांभाळतो, क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला. ज्ञानाच्या दृष्टीनं ज्ञानाची साधना करणारा जो साधक आहे त्याच्या दृष्टीनं असा अभंग लागेल, किंवा भक्तीच्या दृष्टीनं भक्ती करणारा जो साधक आहे त्या दृष्टीनं या अभंग हे चरण लावायचं असेल तर भक्ती, भक्ती शब्दाचा अर्थ काय आहे? वृत्ती भगवदाकार बनवणं. भक्तीचं अंगी स्वरूप हे आहे. कमरा बांधन, फेटे बांधन, लय लोकांना सांगणं याला भक्ती नाही म्हणत, ते अंग आहे. मूळ अंगी स्वरूप आहे. आपली वृत्ती ही देवाच्या आकाराकार झाली पाहिजे. वृत्तीला देवाचा आकार प्राप्त होणं. मधुसूदन सरस्वतींनी भक्ती शास्त्र काय नाव आहे त्या ग्रंथाचा? भक्ती रसायन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये भक्तीची हीच व्याख्या केलेली आहे. अंतःकरण हे लाखेसारखं आहे. लाख उष्णतेच्या संबंधात आली का ती काय होते? पातळ होते. आणि मग ज्या आकारात टाकले त्याचा त्याला आकार प्राप्त होतो. तसं अतिप्रेमाने अंतःकरण पघळलं जाऊन भगवत विषयक प्रेमाने त्याला देवाचा आकार प्राप्त होणं, याचं नाव भक्ती आहे. भक्ती याचा थोडक्यात अर्थ देवाचं अंतःकरणामध्ये सतत चिंतन करणं. चित्त ज्या वेळेला ज्याचं चिंतन करत असतं तदाकार झालेलं असतं. ते पैशाचं चिंतन करत असेल तर ते पैशाच्या आकाराचं होतं. शेतीचं चिंतन करत असेल तर ते शेतीच्या आकाराचं होतं. बैलाचं चिंतन करत असेल तर बैलाच्या आकाराचं होतं. बायका मुलाचं चिंतन करत असेल तर ते बायका मुलाच्या आकाराचं होतं. देवाचं चिंतन करत असतं त्यावेळेला देवाच्या आकाराचं होतं. तर देवाच्या आकाराकार चित्त करून सतत त्याचं चिंतन करणं ही आहे भक्ती. आणि मग वृत्ती चिंतन करते, चित्त चिंतन करतं, देवाचं चिंतन करतं, हे भक्तीचं स्वरूप आहे. आणि ही साधना करत असताना या चित्ताला अनेक जन्मापासून विषयाचं चिंतन करायची काय सवय आहे. आणि मग ते देवाचं चिंतन करता करता कधी गुंगारा देईल. बसलेला त्याच घोंगडीवर राहतो, तिकडच तोंड केलेलं राहतं, डोळे झाकलेले राहतात, पुढं फोटो ठेवलेला असतो, बाजूला तुपाचा दिवा लावलेला असतो, उदबत्ती, हे सगळी नाटकं करता येतात बाहेरची. त्याच्यात काही अडचणी येत नाही. म्हणजे त्याला नाटक आहे तसं होत ना. देवाचं चिंतन होत नसेल तर ते काय सगळं मग नाटक आहे. देवाचं चिंतन होत असेल तर मग काय अडचण नाही. अर्थात चिंतनाला ते पोषक वातावरण तयार करण्याचा तो भाग आहे. आणि हे चित्त देवाचं चिंतन करता 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 करताच एकदम सटकतं. बेसावध राहिला की तसं होत. त्याचा परिणाम फार भयंकर होतो. आपल्याला माहिती आहे. महाराज भरत हा सम्राट होता. सम्राट सम्राट म्हणजे हिमालयापासून समुद्रापर्यंतच्या सगळ्या भूमीचा तो अधिपती होता, मालक होता. आणि तेही असं मत मागून आलेलं नाही. यांना मग कधी राजीनामे द्यावे लागतात. सम्राट म्हणजे स्वतःच्या बाहुबळाने पृथ्वीला जिंकलेला होता, भूपती होता तो. त्याच्या राज्यामध्ये गंगा यमुना प्रदूषित झालेल्या नव्हत्या. स्वच्छ जगाला पावन करणारे अशा प्रकारच्या मध्ये 22 पोखरानी नदी गंगा वाहते, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी या सगळ्यांचा त्याग केला महाराज. जंगलामध्ये देवाचं चिंतन करण्याकरता जाऊन राहिलेलं आहे. आणि तिथं थोडीशी बेसावधगिरी झाली. राज्य सोडलं, बायका सोडल्या, पोरं सोडली. सोपं आहे? सोपं आहे हे सोडणं? सगळं सोडलेलं आहे, वनात राहिलेलं आहे. राजा आहे आणि वनात राहतोय, सामान्य गोष्ट आहे. आणि थोडी बेसावधगिरी झाली आणि त्या हरणाचं पिल्लू,
हरणाचं पिल्लू ध्यान करायला लागला की ते देवाचं ध्यान व्हायच्या ऐवजी कोणाचं ध्यान व्हायला लागलं? हरणाचं ध्यान व्हायला लागलं. परिणाम त्याचं आयुष्य संपलं आणि देवाची प्राप्ती होण्याच्या ऐवजी हरणाच्या प्राप्ती झाली. हरिणाचा जन्म झाला. हरण व्हावं लागलं त्याला. हरण म्हणजे थोडी बेसावधपणा हा इतका काय होतो, नडतो. हे तुकोबाराय म्हणतात, हे लोकांचं मी पाहिलं आणि मी अतिशय घाबरलो, त्यामुळं आता मी अतिशय सावध आहे. तर क्षणोक्षणा सांभाळतो. देवाचं चिंतन करत असताना काय सांभाळायचंय? तर हे चिंतन बंद होऊन दुसऱ्याचं चिंतन नाही झालं पाहिजे, याला सांभाळायचंय. काय सांभाळायचंय? हे चिंतन बंद पडून दुसऱ्याचं चिंतन नाही झालं पाहिजे, एक सांभाळायचंय. आणखीन काय सांभाळायचंय? हे चिंतन करत असताना ज्या दोषामुळं चिंतनाचं तप सगळं नष्ट होतंय, पुण्य नष्ट होतंय, अशा प्रकारचे दोष याच्यात घुसू शकतात, ते घुसू द्यायचे नाही, हे सांभाळायचंय. काय सांभाळायचंय? या चिंतनाची पावर वाढवणारे जे सहाय्यक अशा प्रकारचे घटक आहेत, त्या घटकांना आपल्यापासून दूर जाऊ द्यायचं नाही, हे सांभाळायचंय. क्षणोक्षणा सांभाळतो. एकच गोष्ट सांभाळावी असं नाही ना, अनेक बाबतीत त्याला सावध राहावं लागतं. अनेक संसारामध्ये माणसं किती सावध असतात. हो, कोण नाही दक्ष करिता संसार. तुकोबाराय म्हणतात, संसार करत असताना कोण दक्ष नाही, केवढे सावधगिरी असते महाराज. 10-10 वर्षापासून मागचे पुढचे रेकॉर्ड तयार असतात. कसं करायचं, इथं याची काय परिस्थिती आहे, म्हातारा झाल्यानंतर काय करणार आहे, याची पोरं दुसरीकडेच नोकरी लागली तर मग तो कोणाला येईल का, ते आपल्या जवळच आहे का, अमकं आहे का, तमकं आहे का, मग ह्याच्याकडून वशिला लाव, त्याच्याकडून वशिला लाव. केवढी सावधगिरी असते संसार. त्याही पेक्षा जास्त सावधगिरी परमार्थामध्ये राहावी लागतं. म्हणून क्षणोक्षणा सांभाळतो. या सगळ्याकडून एकतर चित्ताला सांभाळतोय, कारण चित्ताने काय केलेलं आहे की भगवंत काय सांभाळतो याचं उत्तर तुकोबाराने दिलेलं आहे. न घडावी पायी तुटी न घडावी. मने मिठी घातली, मनाने मी त्याच्या पायाला काय मारलेले, मिठी मारलेले. ती मारलेली मिठी सुटून त्याच्या पायाचा आणि माझा अंतर पडला नाही पाहिजे, याच्याकरता मी सांभाळतो. विचाराची साधना करणारा, ज्ञानाची साधना करणारा असेल तर त्यांनी पायी मिठी घातलेली आहे, म्हणजे मी परमात्मा या रूपाने मिठी घातलेली आहे. भक्ती करणारा साधक असेल तर तो भगवंताच्या रूपाशी मिठी घातलेली आहे. वृत्तीचा आकार दोन्ही वेळेला सारखाच राहतो. आणि ती जी मिठी घातलेली आहे त्याच्यामध्ये तुटी व्हायला नको, अंतर पडायला नको. तो अंतर ज्या ज्या कारणामुळे पडू शकतो त्या कारणापासून मी स्वतःला काय ठेवतोय, सावध ठेवतो. सावध म्हणजे याचं कितीही चिंतन आहे की देवाच्या पायाला घातलेली मिठी तुटून देवाच्या पायाचा आणि आपला अंतर कशामुळे पडतो, असे कोणते प्रतिबंधक घटक आहेत की जे देवाच्या पायाची तुटी करतात, चित्ताला देवाच्या पायाजवळ राहू देत नाही, असे कोणते घटक आहेत. जसं ज्ञानामध्ये विषयासक्ती, महाराज विषयासक्ती हा ज्ञानालाच प्रतिबंधक आहे असं नाही, भक्तीमध्येही विषयासक्ती हा काय आहे, प्रतिबंध आहेच. म्हणजे भक्ती करणाऱ्यामध्ये हे 3 प्रतिबंध आहेत, भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध. भूत प्रतिबंध आहे, मागे घडलेल्या ज्या घटना असतात त्याचे चित्तावर खोल अशा प्रकारचे वण पडलेले असतात आणि पुन्हा पुन्हा स्मृतीच्या रूपाने चित्तामध्ये त्या येऊन उभ्या राहतात.
त्या चित्ताने चिंतन देवाचं करायचं आणि त्याच चिंतामध्ये त्या मागच्या म्हणजे प्रतिकूलच घटना नाही, अनुकूल घटनाही माणसाच्या चित्ताला काय करतात, विचलित अशा प्रकारच्या करतात. म्हणून निंदा साधकाच्या दृष्टीनं तेवढी घातक नाही जेवढी स्तुती घातक आहे. तुकोबारायांनी जे म्हटलेलं आहे की न करावी स्तुती माझी संतजनी. महाराज ज्याचा सत्कार झालाय आणि सत्कार झाल्यावर जर दुसऱ्या दिवशी तो ध्यानाला बसला तर त्याच्या ध्यानात देव येणारच नाही, ती शालच दिसणार. सत्कार झाल्यानंतर जर तो ध्यानाला बसला तर त्याच्या ध्यानामध्ये देवाच्या ऐवजी आपले गोडवे कुणी कसे गायले, कुणी कसे गायले, कुणी कसे गायले, कुणी गायले नाही हे समोर येणार. म्हणजे किती घातक आहेत या गोष्टी. अर्थात सूक्ष्म अशा प्रकारचं, पण परमार्थाच्या दृष्टीने जर त्याचं चिंतन केलं तर. म्हणून नये बोलो फार बैसो जनामध्ये सावधान बुद्धी इंद्रिय दमी. इंद्रियाचं दमन करत असताना मनाचा निग्रह करत असताना सतत सावध राहावं लागतं. ते याच्याकरता लोकात बसलं की लोक काय ना काय बोलतात. अनुकूल तरी बोलतील, प्रतिकूल तरी बोलतील. प्रतिकूल बोललेला असो, अनुकूल बोललेला असो, चित्त त्याला गांभीर्याने ग्रहण करतं आणि चित्ताने गांभीर्याने घेतलं की काम बिघडलं. म्हणून क्षणोक्षणा सांभाळतो, साक्षी होतो आपुला. न घडावी पायी तुटी, देवाच्या पायाची तुटी घडली नाही पाहिजे. मनाने मी देवाच्या पायाला काय मारलेली आहे, मिठी अशा प्रकारची मारलेली आहे. ही मिठी ढिली नाही झाली पाहिजे म्हणून मी सांभाळतो. आणि ती मिठी ढिली झालेली आहे की झालेली नाही याच्याकरता साक्षीदार कोणाला ठरवलेलं आहे, मी स्वतःलाच अशा प्रकारचं साक्षीदार ठेवलेलं आहे. मनालाच साक्षीदार ठेवलेलं आहे. तेव्हा मने मिठी घातली. नामाला मिठी घातली, रूपाला मिठी घातलेली आहे. मन मिठी देवाला मिठी घालायची म्हणजे देव आपल्या समोर जो देव आलेला आहे तो एक तर नामाच्या माध्यमातून आलेला आहे किंवा रूपाच्या माध्यमातून आलेला आहे. नामाला मिठी घाला, रूपाला मिठी घाला, किंवा नाम रूपाला मिठी अशा प्रकारची घातली जाते. नाम रूपी जडले चित्त. तुकोबाराय म्हणतात अशी ज्याची मिठी घट्ट पडलेली आहे भगवंताच्या रूपाशी, भगवंताच्या नामाशी, ज्याची मिठी एवढी घट्ट झालेली आहे की पाहणाऱ्याला वाटतंय वेल्डिंग केलेली आहे. जडले शब्द काय आहे, जडले. घातली इथं आज प्रयत्न आहे. इथं नामरूप आलं गे याने त्याला आवळायचा प्रयत्न केलेला आहे. अजून ते तितकं हे चिकटलेले नाही एकामेकाला. आणि जडले इथं काय झालेलं आहे, चिकटलंय. आता प्रयत्न करायची गरज नाहीये, त्याची वेल्डिंग झालेली आहे, एकरूप झालेलं आहे. तुकोबाराय म्हणतात असा जो भक्त आहे की ज्याचं चित्त भगवंताच्या नामाशी आणि भगवंताच्या रूपाशी जडलेलं आहे, मी त्याचा काय आहे, दास आहे, दास. तेव्हा माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया. मी मिठी घातलेले. कोंडू कोंडू न धरीन जीवे, देह भावे पूजीन. आणि ते जर अशा प्रकारचं पक्क धरलं गेलं, त्याच्यात तुटीच नाही झाली. परमार्थाचा हा कळस आहे. होईल येणे कळसा आले होईल. मठ 2-3 मजले झाल्यावर कळसा आले होईल असं नाही. लय सप्ते वाढले रोज तारखी लागल्या म्हणजे कळसा आले असं नाहीये. खालच्या तळाला गेले असंही होऊ शकतं. येणे कळसा आले होईल, याने परमार्थ कळसाला आला असं होईल. कशाने, कोंडू कोंडू ना धरीन जीवे, देह भावे पूजीन. तेव्हा तुकोबाराय म्हणतात मी मनाने याच्या पायाला मिठी मारलेली. का, पायाची तुटी नाही झाली पाहिजे. आणि ते तुटी होऊ नये म्हणून मी सतत सावध आहे.
पायापासून मनाला वेगळं करणारे अनेक घटक आहेत, त्यांना जवळ नाही फिरकू देत. सावध राहावं लागतं. पूर्वी त्या सोंगण्या खळे व्हायचे आणि ते सगळे आता यंत्र निघाले, आता काही अडचण नाही राहिली. तो धोका राहिलाच नाही आता. पूर्वी ते बैलाचे खळे असायचे, वाऱ्यावर अवलंबून असायचे. मळून जरी ठेवलं तरी 15-15 दिवस महाराज ते तसंच राहायचं खळ्यामध्ये. वारच नाही सुटलं तर ते भूस त्याच्यापासून वेगळं करताच येत नव्हतं. आणि मग ते रात्री भीती वाटायची, कारण चोर यायचे, जागं राहायचे. बाकीचे झोपायचे तर 1-2 माणसं सतत जागं राहायचे. आणि मग याचं इथं खळं, दुसऱ्याचं त्याच्या शेतात, तिसऱ्याचं त्याच्या शेतात, तिसऱ्याचं त्याच्या शेतात. तर एकामेकाला जागा आहे की नाही म्हणून ते काय करायचे, असे आवाज द्यायचे. हा त्यानं किती हो करायचं, म्हणजे बा मीही काय आहे, जागा आहे, तुम्हीही जागे राहा. जाग म्हणे सांभाळणं, जागा राहणं गरजेचं. जागा असल्यानंतर मग एक जरी माणूस जागा असला तरी मग चोर येत नव्हते. माणूस जर जागा असेल तर मग चोर येत नव्हते. झोपले तिथं आल्यावर मग जागा झाला की मग हाणतील तर, पण जागा असल्यावर नव्हते येऊ शकत. कारण तो आरडाओरडा करू शकत होता, लोक धावू शकत होते, झोपलेली माणसं उठू शकत होते. त्याच्यामुळं जवळ येऊन बसायचे ते. हा कधी झोपतोय याची वाट पाहिजे, जवळ येऊन बसतात महाराज हे चोर. ते तरी बाहेर असतात, हे आतच असतात. पाहतात डोकं काढून, जागा आहे का, नाही जागा आहे, मग थांबा, मग थांबा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे चोर आतच आहेत, आत आहेत. आणि ते फक्त बेसावध होण्याचीच काय पाहतात, वाट पाहतात. बेसावध झालं की झडपलं, मग झडपलं. म्हणून क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला, न घडावी पायी तुटी. किती साधा आहे महाराज दंभ. आपण त्याचा लगेच त्याचा विचार करत नाही. दंभ म्हणजे काय? दंभ शब्दाचा अर्थ आहे आपण केलेली साधना सांगितलं. आम्ही 108 पारायण केली, आम्ही एवढा जप केला, आम्ही एवढ्या तीर्थयात्रा केल्या, आम्ही एवढं दान धर्म केला, अशा प्रकारचं सांगणं याला दंभ म्हणतात. शास्त्रामध्ये दंभाची व्याख्या ही आहे, आपण जे केलेलं आहे ते वाणीने उघड करणं, याचं नाव काय आहे? दंभ आहे. व्यवहारामध्ये दंभाचा अर्थ नसलेलं दाखवणं, याला दंभ म्हणतात. तो अर्थ नाही आहे शास्त्रामध्ये. नसलेलं दाखवणं नाही, असलेलं दाखवणं दंभ आहे. तुम्हाला कोणी सांगितलं नसलेलं दाखवणं दंभ आहे? नसलेलं दाखवणं लबाडी आहे. तो दंभ नाही, तिथं लबाडी आहे. पण आहे ते लोकांच्या समोर व्यक्त करणं, दाखवणं, तोंडाने सांगणं दंभ आहे. आणि काय माणसं सहज सांगतात, हुशारकी वाटते त्याच्यामध्ये. आणि संत सांगतात हा दंभ जर साधकाच्या जीवनामध्ये घुसला तर काय करतो? काहीच शिल्लक ठेवीत नाही. काय करतो म्हणजे त्याचं काहीच राहत नाही. 50 वर्षापासून आमचा हरिपाठ कधी चुकला नाही, गेला संपला हरिपाठाचं पुण्य, काहीच राहिलं नाही. 50 वर्षापासून हरिपाठ घेतला आणि हे जर 4 चौघामध्ये तो सांगत असेल की आम्ही 50 वर्षापासून हरिपाठ घेतोय, आमचा चुकला नाही. किती सहज महाराज हे घडतं, किती सहज घडतं. त्याचा भाव जर दुसऱ्याने हरिपाठ घ्यावा हा असेल तर काही हरकत नाही, पण त्याचा भाव जर त्याच्यामुळे लोकांनी आपल्याला मानावं, आपण मोठे अशा प्रकारचं लोकांनी मान्य करावं हा मनामध्ये असेल तर त्याचं सगळंच पुण्य तो दंभ खाऊन टाकतो. किती सावध राहावं लागत असेल, किती सावध राहावं लागत असेल. पुण्य केलेलं आहे आणि एखाद्याला आशीर्वाद दिला, हा बरे तुमचं चांगलं होऊन जाईल, जा. पुण्य केलंय आणि त्याला काय दिला? आशीर्वाद दिला. त्याच्या प्रारब्धात त्याचं चांगलं होणार नसेल आणि यांनी आशीर्वाद दिला असेल तर याचं पुण्य तिकडं खर्ची होऊन जातं आणि त्याचं चांगलं होतं. अरे कामा. एखाद्याला क्रोधाने शाप दिला तर शापाने पुण्याचा काय होऊन जातो? क्षय होऊन जातो. एखाद्याचा मत्सर केला,
महाराज किती सावध राहावं लागतं परमार्थामध्ये. एखाद्याचा जर मत्सर केला तर 50 वर्षापासून केलेले आरत्यान केलेले भजनन कीर्तन सगळेच फुकट जातात. तो मत्सर सगळं पुण्य खाऊन टाकतो. हे सगळे विकार असे आहेत की नफा तर संपवतातच पण तोटा निर्माण करतात धंद्यामध्ये. दिवाळ काढतात दिवाळ साधकाचं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षण सांभाळतो साक्षी होतो आपुला न घडवी पायी तुटे. का तर त्याच्यामुळं पायाला तुटी घडेल जर बेसावध राहिलो तर. मनाने मिठी मारलेली आहे पायाला. विचारतो वचनाधी धरो शुद्धी ठेविली. नाही का संतांनी उपदेश करण्याच्या अगोदर विचार करून स्वतःला सावध अशा प्रकारचं बनवलेलं आहे. या दोषाला मध्ये घुसूच द्यायचं नाही. आणि चिंतनाची शक्ती वाढवणारे जे घटक आहेत त्यांना आपल्यापासून दूर होऊ द्यायचं नाही. अशा दोन्ही दृष्टीनं हा सावधपणा ठेवलेला आहे. विचार अगोदर नंतर वचन. आपलं असतं बोलल्यावर मग थोडाफार विचार करतो ते थोडाफार पुन्हा जैसे ते विचारतो वचनाआधी. आणि शुद्धी म्हणजे सावधगिरी पकडून अशा प्रकारची ठेवलेली आहे. धरुणी शुद्धी ठेविली. काय एवढं सावध राहता तर तुका म्हणे मागे भ्यालो. मागच्या साधकाच्या चरित्र ज्या वेळेला पाहिली ऐकली आणि त्या थोडं बेसावध राहिले तर त्यांच्या जीवनामध्ये केवढी हानी झाली त्या बेसावधपणामुळं हे बघितलं. आणि मग मी काय झालो सावध अशा प्रकारचा झालो. मी सावध झालो तरी झालो जागृत. तुका म्हणे मागे भ्या. किती काही उदाहरण आहेत महाराज. नारद महर्षीचं उदाहरण घ्या. आता नारदांचं काय बरं देवर्षी होते भक्तीचे आचार्य होते. सगळ्या भक्तांना भक्तीचा उपदेश नारदानीच केलेला आहे. ध्रुवाला भक्तीचा उपदेश कोणी केला नारदाने केला. प्रल्हादाला कोणी केलेला आहे नारदाने अशा प्रकारचा केलेला आहे. व्यासांना भागवत लिहिण्याकडे कोणी प्रवृत्त केलं नारदाने केलं. शुकाचार्यांना नारद म्हणजे सगळ्यांचे आचार्य. हनुमंतरायाचे सुद्धा गुरु कोण आहेत नारद महर्षीच आहेत. भक्तीचे आचार्य आहेत. केवढी भक्ती करणारी आहे पण थोडीशी बेसावधी झाली. थोडी बेसावधी झाली. काय झालं बेसावधी अनेक वेळेला घडलंय. कृष्णाच्या वेळेस काय बेसावधी झाली बा तर सहज वाटलं तर एकट्याने कौल राहायचं. आपणही काय व्हावं चतुर्भुज व्हावं. म्हणजे ठीक आहे याच्यात काय बेसावधी सारखं काय होतं. पण मग चतुर्भुज व्हायचं तर त्यांनी माध्यम काय निवडलं माहितीये. त्यांना वाटलं तर इकडे तिकडे पाहण्यापेक्षा कोण आपल्याला पत्करणार. कारण आपली इस्टेट जळायला लागली. एवढ्या दिवस कीर्तन करून महाराज कुठं मठ नाही बांधला. बँकेत पैसे नाही टाकलेले. त्यांची सगळी इस्टेट म्हणजे तंबोरा आणि ते चिपळ्या. आणि अशा तंबोऱ्या चिपळ्यावर पुरी देत राहते होय लोक. काहीतरी पाहिजे ना समोर त्यांना द्यायला. म्हणून त्यांना वाटलं त्या भानगडीत पडायलाच नको. मग त्यांना वाटलं देवाकडे भरपूर साठा आहे एखादी दिली तर काय फरक पडणार आहे. इथं बेसावधानता झाली. कृष्णाला ते आराध्य मानत होते देव मानत होते पिता. आणि मग देवाची पत्नी ही आपली कोण आहे माता. तेवढं फक्त काय झालं बेसावधी झाली आणि देवाकडे गेले. यो असा बाबा विचित्र आहे महाराज. सरळ कधी सांगणारच नाही. वा 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 नारदा काय नारदा काय नारदा. पुन्हा फुगवलं नारदाला. अजून काय इच्छा आहे काय सेवा करावी. अहो आमचं भाग्य आहे तुमच्यासारखे साधू संत महात्मे आमच्या घरी येतात तुमची सेवा घडते म्हणून तर हे आमच्याकडे राहतंय टिकतंय. झालं नारदांनी सांगितलं देवा असं असं वाटतंय जरा. मग देव म्हटले मग काय हरकत नाही नारदा. आम्हाला वाटलं तुम्हाला यांचा सगळ्याचा तिटकारा आलेला आहे मन विटलेलं आहे म्हणून आम्ही कधी तसा प्रयत्न केला नाही. तुमची इच्छा झाली असेल तर मी ब्रह्मदेवाला बोलवून घेतो पाहतो 4-2 ठिकाणी. नाही म्हटले आता काय करायचं त्याचं काय पाहू वगैरे नका.
म्हणले मग तुम्ही काही ठरवून आलेले आहे का? नाही, ठरवून फिरवून नाही आलो, पण तुमच्याकडे भरपूर आहे, देऊन टाका ना तुमचीच एखादी. आता याने ते सांगावं का नाही समजून. ते म्हणणार काय हरकत नाही. फार बोजा हलका झाला माझा. हो, अलीकडे गॅस मिळाना गेलाय, प्रत्येकीला स्वतंत्र एक सिलेंडर लागत आहे. काय सांगू नारदा तुम्हाला. तसं होत असेल ना तर लय चांगलं आहे. मला काही एवढं लागतही नव्हते, पण आता ते आल्याच. तुम्ही एकच काय म्हणले, 5-50 जेवढ्या लागतील तेवढ्या घेऊन जा. फक्त मी नाही तिथले घेऊन जा. मी ज्या घरात नाही तिथले घेऊन जा. मग आता एवढं नारदाच्या लक्षात येऊ नये. होय विठ्ठल जळी स्थळ किती कीर्तन केलेली ते अशा व्यापकत्वावर. देव नाही असं कोणतं ठिकाण आहे. आणि झालं, विसरलेच ना. इच्छा मनामध्ये निर्माण झाली की सगळं ज्ञान महाराज मातीत जातं. हृदयी कामा झाला अरे, आणि फळाची हवा हृदयी कामा झाला. हृदयी कामा रे गावा झाला. अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली रे झाली की तयाचे घसणी दिवा ज्ञानाचा गेला. त्या हवेमुळं विवेकाचा दिवा मावळून जातो. पळाले 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 पार दुपारपर्यंत चहा नाही, का पोहे नाही, काही खाल्लेलं नाही. नुसतेच पळत होते आचे खोचे वर करू करू. इकडं नसल तिकडं नसल, तिकडं नसल तिकडं नसल. चौकडे महाराज असं एकही 16,108 महाल होते. एक महाल असा नाही की ज्याच्यात हा नाही, हातात झाले. मग याच्याकडे आले बी नाही नारद. सरळ द्वारकेच्या बाहेर गेले. दुपार झालेले होते, थकले होते, वाटलं स्नान करावं. आणि स्नानाला उतरले ते नारदाचीच नारदी होऊन गेली. तुकोबाराय म्हणतात, नको रे बाबा, आता आपण बेसावध राहायला नको. जिथं नारदासारख्याची ही स्थिती होते तिथं आपली काय होईल. तो काय म्हणे, मागे भ्यालो तरी झालो जागृत, न घडावी पायी तुटी, मने मिठी घातली. पुंडली कवरला हरी विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ढल